नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला एक नव्या कलाकार येत आहेत. त्यांचं नाव आहे मृणाल कुलकर्णी. त्या उद्योजक आहेत. याचबरोबर त्या विविध संस्थांमध्ये सामाजिक काम करतात. संस्कार भारतीच्या त्या पदाधिकारी आहेत आणि खरं म्हणजे त्या आहेत मुळात कलाकार. आणि त्या कलाकारामध्ये केवळ चित्रकला नाही तर पूर्वीच्या काळात आपण भरतकाम, विणकाम हे जे बघितलं होतं ना, त्याला आता एक जागतिक स्वरूप पण आलंय. आणि त्या विषयामध्ये क्रोशिया आर्ट या विषयात त्यांना गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत त्या. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची त्यांना फेलोशिप पण मिळाली आहे. नेमकं ते काय करतायत जरा आपण दर्शक त्यांच्याकडनं समजूया. नमस्कार. 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 मी जो उल्लेख केला, तुम्ही गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहात, तर तो काय प्रकार आहे क्रोशिया आर्ट? म्हणजे सामान्य माणसाला माहिती नाही, जरा सांगा ना. साधारण पुरुषांना माहिती नाहीये, पण ही अगदी प्राचीन काळातली आणि पारंपरिक कला आहे. साधारण सगळ्याच महिलांना माहिती आहे. आपल्याकडचं काय नाव होतं मग क्रोशिया आर्ट जे आहे त्याला? क्रोशियाच म्हणतात. म्हणजे अगदी कॉमन आहे. म्हणजे तुम्ही आता लग्नांमध्ये वगैरे असं नोकरीने केलेले असे मोठे रुमाल असतात किंवा दारांना लावलेले तोरणं असतात. तर असे विविध प्रकार करत असतात. ते हंस करतात. तर बऱ्याच महिलांना खूप माहिती आहे क्रोशिया आर्ट मध्ये. पुरुषांना कमी माहिती आहे. तर हा पारंपरिक आणि जुना प्रकार आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा मला कळालं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होतो आहे विशाखापट्टणमला, तर मला खूप आनंद झाला. कारण ही कला माझ्या आईनी मला शिकवली. आईच्या हाताला खूप सफाई होती आणि तिने आम्हाला अनेक कला शिकवल्या. म्हणजे प्रत्येकच कलेसाठी तिने मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. आणि मी तर अगदी पांढरा असा दोरा असतो अगदी बारीक, त्याच्याने सुद्धा आम्ही क्रोशिया करायचो. आणि ह्या क्रोशियामुळेच माझं लग्न पण ठरलं. तर गंमत अशी झाली की मी BSc झाल्यानंतर बॉटनीमध्ये मी BSc केलं. त्याच्यानंतर मी बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा करत होते. तेव्हा देवासवरून मला एक स्थळ आलं. म्हणजे तेच पहिलं होतं आणि तिथेच मी अडकले. तर त्यावेळेला आईनी आम्हाला ही क्रोशिया दोऱ्यांनी करायला शिकवलं. आता मला तिची भूमिका कळते की ती नोकरीला होती, प्रिन्सिपल होती शाळेत, आणि आम्ही दोघीच घरी असायचो, मोठं कोणीच नाही. तर मुली घरात राहाव्यात, कुठे आगाऊपणा नको. तर तिने आम्हाला तो बरोबर हिशोबाने तो नाद लावला होता. आणि आम्ही मग असंख्य डिझाईन्स बघत बघत ते बरंच काय काय करायचं होते. आणि मग मी गेले देवासला ह्यांच्या घरी. तर अर्थात खूप मोठे उद्योजक हे आणि सगळं समृद्ध घर होतं. पण ना तिथे सेंटर टेबलवर एक टेबल क्लॉथ घातलेला होता आणि त्याला ना एक काजूची विण म्हणतात, ती अशी लेस त्या सेंटर टेबलला लावली होती. माझं पूर्ण लक्ष त्या काजूकडे. कारण त्या काजूच्या विणीसाठी मी आणि माझी बहीण दोघी आम्ही खूप प्रयत्न करत होतो. आणि मग मला संधी मिळाली ह्यांच्या आईशी बोलायची. आणि तेवढ्यात मी त्यांना विचारलं की ती विण तुम्ही केलेली आहे का? तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं की आजकालच्या मुली आणि क्रोशिया आणि ते दोरा ही कशी काय विचारतीये. तर म्हणे तू करतीस का? म्हटलं हो. आणि मला ती विण तुम्ही कशी केली ती सांगा. म्हणजे मला वाटलं पुन्हा आपण काही या घरी येणार नाही, ह्याची काही भेट नाही, माहिती नाही. तर त्यांनी मला आतमध्ये जाऊन त्यांचं सगळं क्रोशियाचं आर्ट दाखवलं. म्हणजे त्यांनी वाट्या आणि असे खूप मोठे मोठे पडदे हे ते केलेले होते. आणि नंतर मग मला कळालं की सासूबाईंनी सांगितलं की ही आर्टिस्ट आहे, पुढे जाऊन माझा वारसा पुढे चालवणारी आहे, तर उदय तू हिला करून घे. म्हणून क्रोशियामुळे माझं पण ठरलं. आणि म्हणजे त्या दोघींनी मिळून, म्हणजे सासूबाई क्रोशिया आर्ट आणि आईनी पण क्रोशिया आर्ट, दोघींना डेडिकेटेड. म्हणून मला जेव्हा ही संधी मिळाली की गिनीज मध्ये आपण भाग घ्यावा. सांगत होतात ते विशाखापट्टणमचा संदर्भात, तिकडे काय झालं मग? विशाखापट्टणमला त्या गिनीजवाल्यांनी, खरं तर हे टीम वर्क होतं, आमची टीम होती. तर त्यांनी आम्हाला 20,000 म्हणजे 7x7 इंचाचे स्क्वेअर्स करायला सांगितले होते. तेही कसे, तर जे मधून गोल करत सुरू होणार आणि चौकोनमध्ये जाणार. म्हणजे सुरुवात ही गोल आणि नंतर ती जाऊन चौकोनी ह्याच्यामध्ये स्क्वेअरमध्ये, आणि ती 7x7 इंचाच आलं पाहिजे असं. तर त्यांनी 20,000 टार्गेट जरी दिलं होतं तरी आम्ही एकूण 60,000 केले. हो. आणि अशा रीतीने तो गिनीज रेकॉर्ड झाला आणि प्रत्येकीच्या नावावर तो आला. तुमची किती जणांची टीम होती?
आमची जवळपास 100 ते 110 महिला होतात आणि त्या सगळ्या तिकडच्याच होत्या. तर मला त्यांनी सामावून घेतलं ही मोठी गोष्ट आहे. आणि ते जे सर्टिफिकेट, ते जे मेडल आपण नेहमी बघतो टीव्हीवर, ते जेव्हा प्रत्यक्षात हातात आलं तेव्हा तो रोमांच वेगळा. आता ते एक फेलोशिप मिळाली ती कुठल्या संदर्भातली आहे? हा, फेलोशिप ही मात्र ते पण परत पारंपरिकच आर्ट आहे. एम्ब्रॉयडरी म्हणजे आपल्या आज्यांपासून जे काय म्हणतात रुमालांवर भरतकाम करतात सुई आणि दोऱ्यांनी, रेशमी दोऱ्यांनी वगैरे, तर तेच आर्ट. फक्त त्याची फेलोशिप देण्यासारखं त्यातलं काय वेगळेपण आहे? मी वेगळंपण ह्याच्यासाठी की आधी आमच्या ज्या करत होत्या सगळ्या जणी काय फुलं भरतात, फुलपाखरू भरतात, काहीतरी डिझाईन भरतात, मी व्यक्तिचित्र. अरे वा. हो, मी म्हणजे अगदी मी स्वामी विवेकानंदांचं पहिल्यांदा व्यक्तिचित्र एक म्हणजे घेतलं. कसं असतं पेंटिंगमध्ये तुम्ही करेक्शन्स करू शकता, म्हणजे तिथे काळा रंग मारू शकता, पांढरा रंग मारून परत तुम्ही फटाफट ते एम्ब्रॉयडरीत तसं नाही. कारण विवेकानंदांचे विचार तर आपण सगळेच प्रभावित आहे, पण एक आर्टिस्ट म्हणून मला सगळ्यात पहिले त्यांचंच चित्र भरावं वाटलं याच्यासाठी. कारण तेजस्वी चेहरा आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळेपण आहे, त्यांची इथली जी ठेवण आहे ही वेगळीच आहे. आणि ते जितके तेजस्वी आपल्याला म्हणजे फोटोमध्ये तितकं माझ्या एम्ब्रॉयडरीत ते उतरतील की नाही ही पण मला जरा शंका होती. आणि बघितल्या बघितल्या ते विवेकानंदच आहे हे पण ओळख आहे, ते म्हणजे चॅलेंजिंगच होतं. पण ते मी केलं आणि मला त्याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काही स्पर्धा होत होत्या गेल्या 10-12 वर्षापूर्वी, तर त्याच्यात मला पारितोषिक मिळालं. हां, मग मला कळालं की आपण व्यक्तिचित्र भरू शकतो. मग मी जवळपास 5.5 फुटाची भारतमाता भरलेली. अरे वा. मोठीच्या मोठी आहे ते. आणि भारतमाता नेहमी ना मला प्रत्येक ठिकाणी अशी जरा गंभीर दिसते, पण आता वातावरण छान आहे तर मी जी भारतमाता भरली आहे ती खूप प्रसन्न आहे. अरे वा. आणि तो सिंह सुद्धा असा रुबावात आहे, तसे सिंहासारखे पंतप्रधान लाभले आहेत. तर ते सगळं कसं आपल्या मनामधल्या ज्या भावना येतात त्या बरोबर सुई दोऱ्यांनी त्या भरल्या जातात. तुम्ही एक सुई दोराचा सांगत होता, ते सुई दोरा मधनं पण तुम्ही काही वेगवेगळे विषय केले, ते जरा सांगा ना दर्शकांसाठी. वेगवेगळे विषय म्हणजे त्याची आता दशा आणि दिशा. फेलोशिप साठी मी हा विषय घेतला कारण आमचे संस्कार भारतीचे जे पश्चिम क्षेत्र प्रमुख आहेत आदरणीय चंद्रकांत दादा घरोटेजी, त्यांनी ही माझी कला बघितली. मी ही कला मी फक्त माझ्या स्वतःच्या आनंदापुरता, फक्त घरी आले त्यांना किंवा जे माझ्या संपर्कात आहेत, अगदी माझ्या कॉलनीत सुद्धा माहिती नाही की मी इतकं काही करतेय, तर माझ्या आनंदासाठी करते. काही फ्रेम केले आहेत, काही अजूनही तशाच ठेवलेल्या आहेत. जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी मला सुचवलं. मी म्हटलं पण दादा खरंच हे त्या दर्जाचं आहे का? कारण संपूर्ण भारतातून मला हे जे मिळाले ही पारंपरिक आर्टसाठी. म्हटलं कितीतरी आर्टिस्ट असतील जे ह्या पारंपरिक आर्टला घेऊन काय काय करत असतील. ते म्हणे तू भर, बघू सिलेक्शन होतंय की नाही. मग त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचं सिनॉप्सिस लिहावा लागतो. मला काही लोकांचं त्यांनी मार्गदर्शन पण दिलं आणि मग विषय ठरवला सगळ्यांशी चर्चा करून की स्वीकारी से व्यक्तिचित्र दशा और दिशा. हां, तर मग त्या ह्याच्यामध्ये तुलनात्मक मी लिहिलं की इतर आर्ट फॉर्मच्या तुलनेमध्ये हे व्यक्तिचित्र एम्ब्रॉयडरी केलेले ह्यांची दशा काय आणि दिशा काय असणार, त्याच्यावर मी तो सिनॉप्सिस लिहिला. मृणाल, ते मला एक प्रश्न आला की पूर्वी आहे ना भरतकाम ह्या सगळ्या ज्या कलाकारी आहे ना बहुतेक स्त्रियांना यायच्या, त्यासाठी वेळ दिला जायचा. आता जे सगळं आता आधुनिक जी पिढी आहे ना ते हे काम म्हणजे हे कशासाठी आम्ही करायचं, आम्ही नाही करणार, आम्ही नाही वेळ घालवणार, काकूबाई हे जे समजलं जातं ना. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि या कलेचं महत्व पुढच्या पिढीत जावं यासाठी तुम्ही काय सांगू शकाल आमच्या दर्शकांना? कारण केव्हाही आपण एखादी कठीण कला घेऊन काहीतरी क्रिएट करतो, साकारतो आणि जेव्हा ती पूर्ण होते त्याचा जो आनंद आहे, आत्मिक समाधान आहे, ते हे बक्षिसांपेक्षा वगैरे खूप मोठं आहे. मला विचारतात सगळे कसा वेळ काढतो, आपोआप मी ओढल्या जाते. आता मध्ये काही कामं आलीत, काही ह्याच्यात जर गॅप झाला तर मला बेचैनी होते की अरे इतका मोठा गॅप गेला.
असं कसं, तर आपोआप आवड असावीच, त्याच्यात आवड आहे म्हणूनच तो वेळ निघतोच. नाही, मला म्हणायचं असं होतं की आता ही जी नवी पिढी आहे ना, तर याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आता नक्कीच या फेलोशिप मिळण्यामुळे जितक्या ज्याही लोकांना हे कळतंय की एम्ब्रॉयडरी मध्ये सुद्धा करिअर आहे आणि ह्याच्यातही काही पुरस्कार आहेत, कारण संगीत क्षेत्रात मोठे पुरस्कार मिळतात, नृत्यामध्ये मिळतात, ही तर कला एकदमच आजीबाई आणि काकूबाई कला आहे, ह्याच्यातही मिळतं आहे. तर मला ज्या काही जुन्या बायका आम्ही ना असं भरलंय, आम्ही ना तसं भरलंय, तो जो आनंद आहे आणि त्यांना जे वाटतं की अरे आमच्या कलेला जो सन्मान मिळाला त्या माझ्या आनंदात जे सहभागी होऊन त्या बोलतात ना, हेच खरं आहे. तर ते नक्कीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि मी प्रयत्न करणार. नक्की नक्की. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.